नंबर भाऊ साईराम साईराम शाहू खैरे बाप्पा मग भेट झाली ती. हा? आले का राहत्याला जाऊ? हा, राहत्याला हा जाऊ. का? तुम्हाला मी शब्द देऊन गेलो होतो सकाळी हा. तर मी येईल परत. हा, हा? मग? हा. आता आपण हे आवरू. हा? हा. आपलं दुकान आहे इथं. नाही हा, दुकान आहे हा, का तुमचं? दुकान आहे आपलं दुकान आहे तिथं हातमाग आहे. हा तिथं का? बसा काही तुम्ही नाही केलं तरी चालेल. कस्टमर येतात त्यांना फक्त सांगायचं त्यांना- आपली पैठणी कशी बनते हातमागावर. हा हा? मग तेवढं काम झालं तरी खूप झालं आपल्याला. हा हा? यांनी खरं तर साईबाबांच्या नगरीमध्ये खूप पुण्याचं काम केलंय. आम्ही ज्या बातमीच्या माध्यमातून दिगंबर शिंदेच्या बाबतीत माहिती दिली होती, त्याला मदत करण्याची एक विनंती केली होती, आवाहन केलं होतं साई न्यूजच्या माध्यमातून. त्याला त्यांनी साथ दिली आणि साईबाबांच्या नगरीत देवदूत म्हणून साईबाबांनी त्यांना पाठवलं. ही छोटी गोष्ट नाहीये काय, हे बाकीच्या लोकांना आधार देणं किंवा त्यांचं नवीन आयुष्याला एक सुरुवात करणं ही खूप मोठी गरज आहे. आज ते एक कलावंत आहे आणि एवढे छान कला आहे, त्यांना फक्त एक कुठेतरी पुशअप हवा होता, कोणातरी मदतीचा किंवा आधार पाहिजे होता त्यांना. मी तुमचे आभार मानतो पूर्ण येवलेकरांच्या वतीने, आमच्या पूर्ण येवलेकर नगरींच्या वतीने मी तुमचे आभार मानतो की तुमच्यामुळं आमचा एक चांगला कारागीर आम्हाला परत. साईनाथ भाऊंनी पुढाकार घेऊन त्यांना जे आज पुढं जाण्याचा जो मार्ग त्यांना दाखवलाय, त्यांना त्यांच्या दुकानामध्ये एक उत्तम कारागीर म्हणून त्या ठिकाणी ते ठेवण्यात येईल, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. तर अशा काही चांगल्या एका माणसाला आधार देण्याचं काम या साईबाबांच्या नगरीत माणुसकीचा आधार या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. नक्कीच मी साईनाथ भाऊंना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. नियतीच्या फेऱ्यामुळे हालाकीचं आयुष्य जगत शिर्डीच्या रस्त्यांवर साईबाबांचे फोटो धागेदोरे विकून गुजराण करणाऱ्या एका हुकमी पैठणी कारागिराला साई न्यूज आणि उद्योजक साईनाथ खैरे यांच्या माध्यमातून नवी जगण्याची वाट आणि हक्काचा आधार मिळाला आहे. येवल्यातील मोठ्या कारखान्यांमध्ये आपल्या हातांच्या जादुई कलेनं लाखोंच्या पैठणींवर रेशीम धागे विणणारा हा कारागीर शिर्डीत एका अत्यंत दयनीय स्थितीत जगत होता. मात्र एका बातमीमुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच पालटले असून या हृदयस्पर्शी घटनेनं सर्वांचे डोळे पाणावले आहेत. येवल्यातील मूळ पैठणी कारागीर दिगंबर बाबूराव शिंदे हे शिर्डी साईबाबांचे फोटो व धागेदोरे विकून आपले कष्टमय आयुष्य जगत होते. याबाबत उषा जाधव नावाच्या एका भगिनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ केला होता. हा व्हिडिओ साई न्यूजच्या नजरेस पडताच त्यांनी तातडीनं दखल देत दिगंबर शिंदे यांचा शोध घेतला आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांची व्यथा साई न्यूजच्या माध्यमातून समाजासमोर मांडतानाच त्यांना केवळ आर्थिक मदतीपेक्षा त्यांच्या आवडीचे काम देऊन पुन्हा मूळ प्रवाहात आणण्याची नितांत गरज असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. श्री साईबाबांच्या कृपेची प्रचिती पहा. ही बातमी दिगंबर शिंदे यांच्या कर्मभूमी असलेल्या येवल्यात वाऱ्यासारखी पसरली. तेथील पैठणी कारखानदारांना हा सुखद धक्का होता, कारण ते आपला लाख मोलाचा कारागीर या जगात नाही असेच समजत होते. साई न्यूजवरील बातमी पाहताच येवल्याच्या कारखानदारांनी शिर्डीतील चैतन्य स्वरूपा पैठणीचे भव्य दालन चालवणाऱ्या साईनाथ खैरे यांच्याशी संपर्क साधला. आपला दिगंबर जिवंत आहे, त्याला काहीही करून आधार द्या, लागणारी सर्व मदत आम्ही पाठवतो असा निरोप त्यांनी दिला. साईबाबांच्या पावनभूमीत व्यवसाय करताना आपल्या हातून एक पुण्यकर्म घडत असल्याची भावना मनी बाळगून साईनाथ खैरे यांनी तात्काळ दिगंबर शिंदे यांची भेट घेतली. त्यांना साई आश्रय अनाथाश्रम येथे नेऊन स्वच्छ आंघोळ घातली, नवे कपडे दिले आणि पोटभर जेवण खाऊ घातलं. त्यांची केशभूषा आणि वेशभूषा बदलताच दिगंबर यांच्या चेहऱ्यावर जुने हरवलेले आत्मविश्वासाचे स्मित हास्य पुन्हा परतले. याच दरम्यान साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांना पैठणीच्या वातानुकूलित दालनात नेण्यात आलं. तिथे पैठणीचं भव्य दालन आणि हातमाग पाहताच दिगंबर यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट हातमागावर बसून साडी बनविण्याचं काम सुरू केलं. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. आपल्या आवडीचे हक्काचे काम पुन्हा मिळाल्याचं पाहून बाबांची ही लीला अनुभवत असताना दिगंबर यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. त्यांच्या चेहऱ्यावरील हे असीम समाधान पाहून साईनाथ खैरे यांनी यापुढे दिगंबर यांना शेवटपर्यंत मी सांभाळणार असून त्यांनी कोणतेही काम नाही केले तरी एका लहान भावाप्रमाणे त्यांना कायम सोबत ठेवणार असा भावनिक शब्द दिला. बाबांच्या आशीर्वादाने आणि साई न्यूजच्या माध्यमातून येवलेकरांना आपला पैठणीचा जुना हिरा पुन्हा मिळाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी साई न्यूजचे मनापासून आभार मानले. ओम साईराम. आज आपण आलेलो आहे
चैतन्य स्वरूपा पैठणी शिर्डी या ठिकाणी 2 दिवसापूर्वी साई न्यूजच्या माध्यमातून आपण एक बातमी केली होती आणि त्या बातमीच्या माध्यमातून एक पैठणीचा कारागीर येवला या ठिकाणी राहणारा गेल्या 7 ते 8 वर्षांपूर्वी तो शिर्डीत आला. तिथं काहीतरी त्याच्यासोबत आपल्या जवळच्याच लोकांनी त्याच्यासोबत काहीतरी धोकेबाजी केली, त्याला फसवलं आणि त्याला बेघर केलं. अतिशय उत्कृष्ट कलाकार असलेला हा गुणी कलाकार हा शिर्डीत आला आणि साईबाबांच्या नगरीमध्ये त्या मानसिक धक्क्यामुळं त्याला इतकं काही दुःख झालं की त्यानंतर तो शिर्डीमध्ये बाबांचे स्टिकर असतील किंवा छोटे धागे दोरे असं 2-2, 5-5 रुपयाच्या वस्तू विकून आणि आपला उदरनिर्वाह करायला लागला. 7 ते 8 वर्षापासून हा व्यक्ती, त्याच्या घरच्यांनी सुद्धा त्याची साथ सोडली आणि त्या एका मॅडम होत्या, त्यांच्या रील मी बघितला होता आणि तेव्हापासून त्याला मी शोधत होतो आणि काल परवा तो दिसला मला आणि त्यानंतर त्याच्या जवळ जाऊन त्याची व्यथा ऐकून घेतली आणि ती साई न्यूजच्या माध्यमातून आपण दाखवली. शिर्डीसह ती बातमी येवल्यामध्ये व्हायरल झाली आणि येवल्यातील पैठणी व्यावसायिक जे आहेत तर त्यांना लक्षात आलं का एक दिगंबर बाबूराव शिंदे नावाचा 7 ते 8 वर्षापूर्वी येवल्यातून अचानक गायब झालेला कारागीर हा शिर्डीमध्ये आहे असं माहीत झाल्यानंतर त्यांनी शिर्डीमध्ये साईनाथ खैरे म्हणून एक पैठणी व्यावसायिक आहेत, त्यांचं दुकान आहे इथं चैतन्य स्वरूपा पैठणी, त्यांच्यासोबत त्यांनी संपर्क साधला आणि आपला दिगंबर अजून जिवंत आहे अशा पद्धतीने त्याच्यासोबत संपर्क साधला आणि त्या दिगंबरला तुम्ही जाऊन भेटा आणि त्याला काहीतरी काम द्या. खरोखर प्रामाणिक आणि एकदम उत्कृष्ट असा कारागीर येतो आणि त्याला पुन्हा या आपल्या व्यवसायात आणा अशा पद्धतीची विनंती त्यांना केली असता त्यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क केला आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटलो आणि दिगंबर अतिशय वाईट परिस्थितीत होता. त्याच्या अंगावर दुर्गंधी, मळलेले कपडे, 2 वेळचं जेवण नाही, 20 ते 30 रुपये सकाळपासून काहीतरी बोनी करायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा 200-300 रुपयात अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मग साईनाथ खैरे नामक एक देवदूतच म्हणावं लागेल आपण बाबांच्या नगरीत, तो आला आणि त्यांनी त्या माणसाला कपडे घेतले, त्याला आंघोळ घातली. आम्ही साई आश्रय अनाथ आश्रम या ठिकाणी त्याला जेवण दिलं आणि त्यानंतर जेवण देऊन त्याला व्यवस्थित त्याचा कटिंग वगैरे सगळं केली आणि त्याला आज आपण पैठणीच्या दुकानात आणल्यानंतर त्यांनी सुद्धा आनंदाने त्या पैठणीवर आपलं कलाकारी लगेच तो बसला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, आपलं आवडतं असलेलं काम, आपल्याला आवडणारं काम त्याला पुन्हा भेटल्यामुळं त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि ते जे पुण्य आहे ते साईबाबांच्या नगरीमध्ये इतकं पुण्याचं काम या साईनाथ खैरे नामक व्यक्तीने केलेलं आहे. खरं तर त्यांचे आपण साई न्यूजच्या माध्यमातून आभार मानू आणि त्यांच्यासोबतच बोलू, आपण याविषयी जाणून घेऊ नेमकं काय भावना आहे. आपल्यासोबत चैतन्य स्वरूपा पैठणीचे मालक साईनाथ खैरे आहेत. यांनी खरं तर साईबाबांच्या नगरीमध्ये खूप पुण्याचं काम केलेलं आहे. आम्ही ज्या बातमीच्या माध्यमातून दिगंबर शिंदेच्या बाबतीत माहिती दिली होती, त्याला मदत करण्याची एक विनंती केली होती, आवाहन केलं होतं साई न्यूजच्या माध्यमातून, त्याला त्यांनी साथ दिली आणि साईबाबांच्या नगरीत देवदूत म्हणून साईबाबांनी त्यांना पाठवलं. काय नेमकं तुम्ही बघितलं आणि याची काय कथा आहे नेमकी आणि व्यथा काय नेमकी? ॲक्च्युली मी आपला व्हिडिओ बघितला, मला एवढ्यातून फोन आले की साई न्यूजमध्ये असा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि आपला एक कारागीर येवल्याचा दिगंबर म्हणून. तर मी त्यांना ओळखतो पण असं खूप काही जवळीक नव्हती, पण मला लोकांनी यांच्यासाठी खूप फोन केले, अरे तुझं शिर्डीचं शॉप आहे, तुझ्या शॉपमध्ये हँडलूम पण आहे आणि खूप चांगला कारागीर आहे, इमानदार कारागीर आहे, तर तुला काय जी मदत होईल ती त्याच्यासाठी कर, प्लस त्याच्यानंतर आम्हालाही काही सांग म्हणे. असं खूप लोकांनी फोन केले. मग मी दादांना काल कॉल केला, त्यांना सांगितलं की हा व्यक्ती कुठे आहे, मला एकदा भेट घालून द्या. तर मग आम्ही आज शोधलं, सकाळपासून त्यांचं सगळं काही व्यवस्थित केलं, कपडे वगैरे जे काही त्यांचं पहिलं रूप होतं, बाबांच्या आशीर्वादाने ते पहिलं रूप त्यांना भेटलं आणि बाबांच्या आशीर्वादाने आपल्याकडे हातमाग पण आहे. त्यांची जुनी जी कला त्यांच्यापासून हिरावली होती किंवा हरवली होती आपण काही म्हणू, तर ती त्यांना बाबांच्या आशीर्वादाने परत भेटणार आहे. आणि या सगळ्यामध्ये साई न्यूज किंवा आमच्यासारखे छोटेसे कारागीर जे काही माध्यम बनले त्यासाठी आम्ही बाबांचे आभारी आहे. आणि व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे, या सगळ्या लोकांना आम्ही एक सांगू इच्छितो आपल्या साई न्यूज मार्फत की असे कुठे काही कलावंत कारागीर सिर्फ फक्त पैठणीचे नाही, दुसरे असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना ही अशी कला हिरावल्या गेली आहे किंवा त्यांच्यावर काही प्रसंग ओढावला गेला आहे, परिस्थितीनुसार त्यांना त्रास झाला आहे की
अशा लोकांना ज्यांना जी जमेल ती मदत करा. आता हे आमचं तर मोठं भाग्य आहे बाबांच्या कृपेत की या ठिकाणी आम्ही माध्यम बनलो. आणि मी येवलेकरांना, शिर्डीकरांना सगळ्यांना सांगू इच्छितो की दिगंबरला आता परत त्याची ती पहिली कला ही परत भेटणार आहे. आणि एक ताईंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो 2 वर्षापूर्वी, उषाताई जाधव म्हणून काहीतरी नाव आहे, तो पण मी बघितला काल. त्या ताईंचे पण आभार आहे की तुमच्यामुळं आणि दादांमुळे आमचा एक सोन्यासारखा कारागीर जो हिरा आहे, ऍक्च्युली हे जुने कारागीर आहेत आणि त्या टायमाचे हे सगळे कारागीर म्हणजे हे हिरे आमच्यासाठी. हे आमच्या येवल्यातला एक माणूस हा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून भेटला, त्याबद्दल मी तुमचं एकदम आभारी आहे. आणि ज्यांना जी जमेल ती मदत सर्वांनी बाकीच्या गरीब लोकांना करा. कारण आता ह्या व्यक्तीचं परत आयुष्य त्या जागेवर सुरू होतंय. जे एवढ्या दिवसापासून कदाचित 7-8 वर्ष झाले ते शिर्डीत त्यांनी काय नाही सोचलं असेल त्यालाच माहिती. आणि त्याची ती इमानदारी, बाबांचे आशीर्वाद हे त्याला पुण्य कामं आलं. त्या ताईंचा आणि दादांच्या व्हिडिओ मार्फत तो परत आम्हाला भेटला आणि त्याची ती परत कला त्याला भेटली. आपण येवल्यातून आलेल्या आहात शिर्डीमध्ये बाबांच्या नगरीत व्यवसायाच्या निमित्ताने, आणि बाबांच्या नगरीत एक पुण्याचं काम तुमच्या हातून होतंय. खरं तर नक्कीच. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं. बरोबर या निमित्ताने काय एक सेवा घडली अशी भावना आहे का? बरोबर, नक्कीच. आणि हे खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि त्यासाठी आम्ही माध्यम बनलो, हे पण आमच्या पुण्याचं काहीतरी एक वाट आहे. का असं प्रत्येकाला मदत करायची आपल्याला भावना असते, पण काही करतात काही नाही करत. बरोबर. पण आपल्याला ज्यांना, मी तर सर्वांना आव्हान करेन आपल्या न्यूज चॅनल मार्फत, ज्यांना जशी जमेल तशी छोटी मोठी जी काही मदत होईल ती मदत करा. आता दादांनी मला एक आश्रमवरही नेलं होतं, तिथे जवळजवळ 250 लोकांना ते व्यक्ती मदत करतायत. गणेश भाऊ, ही छोटी गोष्ट नाहीये. काय हे बाकीच्या लोकांना आधार देणं किंवा त्यांचं नवीन आयुष्याला एक सुरुवात करणं ही खूप मोठी गरज आहे. आज ते एक कलावंत आहे आणि एवढे छान कला आहे, त्यांना फक्त एक कुठेतरी पुशअप हवा होता, कोणातरी मदतीचा किंवा आधार पाहिजे होता त्यांना, तो भेटलाय बाबांच्या आशीर्वादाने. गणेश भाऊ दळवी जे आहे यांच्याकडे आम्ही गेलो होतो प्रशांत भाऊ मार्फत, आणि मी बघितलं तिथलं सगळं माहोल, त्या लोकांना जेवण, राहण्याची व्यवस्था. त्यांना मी विचारलं तर 250 लोक त्यांच्याकडे, वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, सर्व वयोगटातले लोक आहेत तिथं. आणि इतकं छान नियोजन त्या व्यक्तीचं, म्हणजे असे आपल्या सगळीकडेच आजूबाजूला हे असे दैवी शक्तीवाले किंवा परमेश्वरांनी आशीर्वादित केलेले लोक आहेत, त्यांच्यामध्ये दया आहेत, माया आहेत, आणि ते लोक पण आहेत. तर हे कुठंतरी एकमेकांना माध्यम आणि जोडणं फार महत्वाचं. धन्यवाद साईनाथ भाऊ. आपण नावातही साईनाथ आहे आणि तुम्ही साईबाबांच्या नगरीत एक खूप मोठी सेवा केलेली आहे. साई न्यूजच्या माध्यमातून आम्ही नेहमी समाजातील वंचितांना, पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज बाबांच्या कृपेने याच्या आधीही काही सेवा माझ्याकडून घडल्या आणि ही एक खूप मोठी सेवा घडल्याची माझी भावना आहे. याच्या पुढेही असं घडो आणि तुमच्यासारखे देव माणसं आम्हाला त्याची साथ मिळो. आज ज्या पद्धतीने या व्यक्तीचं नवीन आयुष्य सुरू होतंय, खरं तर त्याच्या चेहऱ्यावरचा तो जो आनंद बघितला, आपण बाबांच्या मंदिरात सुद्धा गेलो होतो, बरोबर त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेताना त्या डोळ्यात ते अश्रू होते. बरोबर. ते खरं तर ते पुण्य आपण आपल्या आयुष्यात कमवलंय असं आम्ही समजतो. पैसा येतो जातो, परंतु ह्या फर्श पर से अर्श पर आपण ज्याला म्हणतो, तर त्याला खरोखर आपण तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून इथपर्यंत आज AC मध्ये आणून बसवलं. उन्हात छत्री घेऊन बसलेला माणूस आज AC मध्ये येऊन बसलेला आहे आणि त्याच्या आवडीचं काम त्याला भेटलं. त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. खरं तर मी तुमचे आभार मानतो पूर्ण येवलेकरांच्या वतीने, आमच्या पूर्ण येवलेकर नगरींच्या वतीने मी तुमचे आभार मानतो की तुमच्यामुळं आमचा एक चांगला कारागीर आम्हाला परत. आणि गणेश भाऊ दळवी असतील, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्याला आंघोळ घालायची होती, त्याची कटिंग करायची होती, त्याला जेवण सगळं इतकं प्रेमाने खाऊ घातलं. त्यांच्या मागे गडबड होती तरी सुद्धा त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि त्याबद्दल आम्ही गणेश भाऊ दळवींची सुद्धा मनापासून आभार मानतो. आमच्यासोबत या आमचे सर्व मित्र परिवाराने या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ दिला, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यापुढील काळात जरी कोणाला असं प्रसंग दिसून आला तर कधीही साई न्यूजला आवाज द्या, तुमच्यासाठी कायम सेवेत हजर आहे. ओम साईराम. ओम साईराम.